स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। विटा येथे एका कृषी दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांची रोकड लंपास केली, तर येथीलच लक्ष्मीनगरमध्ये डोक्यात दगड घालून एकास जखमी केल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात देण्यात आली। याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विटा सांगली रस्त्यावर ओढ्यानजीक खानापूर तालुक्यातील अळसंद येथील अमर प्रकाश जाधव यांचे यशवंत कृषी उद्योग समूहाचे शेती, औषध व खत दुकान आहे। या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दिनांक 13 रोजी पहाटे 4च्या दरम्यान दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला। यामध्ये दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेले 100, 200 व 500 रुपयांच्या नोटा चोरट्यांनी हातोहात लंपास केल्या आहेत। जवळपास 2,90,000ची रोकड या चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद अमर प्रकाश जाधव राहणार अळसंद यांनी विटा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। तर दुसरीकडे विटा शहरातील लक्ष्मीनगरमधील महालक्ष्मी देवीच्या यात्रेत डोक्यात दगड घालून एकास जखमी केल्याची फिर्याद सागर सर्जेराव जाधव वय 30 राहणार कडेगाव यांनी बलजीत प्रकाश जाधव राहणार कडेगाव याच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी सागर जाधव हा विटा शहरातील लक्ष्मीनगरमधील महालक्ष्मी देवीच्या यात्रेकरिता परिवारासह आला होता। त्यावेळी देवीचे यात्रेकरिता वर्गणी दिली नाही म्हणून दोघांमध्ये बाचाबाची झाली। यात बलजीत जाधव यांनी सागरच्या डोक्यात दगड मारून दुखापत करून तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली। या दोन्ही घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास विटा पोलीस करीत आहेत।